सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ग्रॅज्युटी मिळालीच पाहिजे। वर्धात अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांचा मोर्चा। महाराष्ट्र राज्य बालवाडी अंगणवाडी कर्मचारी युनियनने काढला मोर्चा। मोठ्या संख्येने कर्मचारी झाले सहभागी। महाराष्ट्र राज्य बालवाडी अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने वर्धा जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढण्यात आलाय। यावेळी धरणे आंदोलन देखील करण्यात आले। आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड दिलीप उटाणे यांनी केले आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना समान वेतन, दरमहा, पेन्शन तसेच ग्रॅच्युटी देण्यात यावी अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली आहे। योजनेच्या व्यतिरिक्त कामे अंगणवाडी सेविकांना दिली जातात, त्यामुळे अंगणवाडीत शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होते। परिणामी पालक देखील मुलांना अंगणवाडीत प्रवेश करण्यासाठी धजावत नाही। त्यामुळे मुलांना शिकवायचे की इतर अतिरिक्त कामे करायची असा प्रश्न या मोर्चातून प्रशासनाला विचारण्यात आला आहे। मोठ्या संख्येने वर्धा जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि कर्मचारी या मोर्चात सहभागी झाले आहेत। वर्धाच्या रेल्वे स्थानक परिसरातून हा मोर्चा निघालाय। बजाज चौक, इतवारा, झाशी राणी चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे हा मोर्चा जिल्हा परिषदेत पोहोचला। या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले। विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आले आहे। मैना उईके, माला भगत, सुरेखा रोहणकर, अलका भानसे, निर्मला देवतळे, सुनंदा आखाडे, विजया पावडे आदी महिलांनी देखील नेतृत्व करीत आंदोलनात सहभाग नोंदविला आहे। आज आयटेक संलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं सरकारला जाब विचारण्यासाठी की योजनेबाह्य तुम्ही कामं देता त्या अंगणवाडीच्या मुलाला आम्हाला शिकवायचं की नाही, हा प्रश्न अधिकाऱ्यांना आहे। म्हणून अधिकाऱ्यांनी स्पष्ट करावं की अंगणवाडीत मुलांना जर शिकवलं नाही आणि मुलं त्या अंगणवाडीत राहिले नाहीत, याला जबाबदार कोण, असा प्रश्न घेऊन या ठिकाणी आम्ही चाललेलो आहोत। तसंच सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जी ग्रॅज्युटी त्यांनी लागू केलेली आहे ती अजूनपर्यंत ग्रॅज्युटी लोकांना दिलेली नाही आहे। त्या संदर्भामध्ये ही मागणी आम्ही करतो की सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ग्रॅज्युटी द्या। दुसरं त्या ठिकाणी आम्ही ही मागणी आहे की मागच्या आंदोलनाच्या वेळेस मंत्रालयाच्या बैठकीमध्ये दरमहा पेन्शन हे ठरलं होतं, तर ते दरमहा पेन्शनच्या संदर्भामध्ये सरकारने अजून कुठले आदेश काढले नाही, ते त्वरित काढा। त्यानंतर आजारपणाच्या रजा ठरलं होतं, आजारपणाच्या रजा त्वरित काढलं पाहिजे, ही एक मागणी। आणि या ठिकाणी प्रधानमंत्री मातृत्व वंदना ही जी योजना आहे, ही योजना आरोग्य विभागाकडे होती, ती आता महिला बालविकासकडे वर्ग करण्यात आलेली आहे। आणि त्या महिला बालविकासकडे वर्ग केल्यामुळं आज अंगणवाडीमध्ये ते काम करायचे की अंगणवाडीच्या मुलांचे काम करायचे। खरं तर 5 उद्दिष्ट आणि 6 सेवा या अंगणवाडी सेविकांना दिलेल्या आहेत। असं असताना देखील या ठिकाणी प्रामुख्यानं ही जे 5 आणि 6 सेवा या ठिकाणी 5 उद्दिष्ट आणि 6 सेवा दिलेल्या आहेत, त्याच्या कामाच्या व्यतिरिक्त महिलांना जे काम दिलं जातं, आता फेस रिडिंग आलेली आहे। त्या फेस रिडिंगमध्ये प्रत्येक लाभार्थी ज्यांना आहार आपण देतो किंवा गरोदर माता असतील, स्तनदा माता असतील, यांची फेस रिडिंग करायची आहे। पण एखादी माता ANC माताला नोंदणी केल्यानंतर तिची डिलिव्हरी झाल्यानंतर त्या चेहरा बदलतो, तो घेत नाही। आणि म्हणून त्याचेही कारणे दाखवा नोटीस हे अधिकारी अंगणवाडी कर्मचाऱ्याला देत आहेत आणि त्यामुळं अंगणवाडी कर्मचारी व्यस्त झालेले आहेत। आज जे मोबाईल दिलेले आहेत, सिम दिलेले आहेत, त्याच्या गावामध्ये नेटवर्क राहत नाही आणि नेटवर्क नसल्यामुळं बरेच कामं या ठिकाणी ऑनलाईन होत नाही। एक प्रश्न असा निर्माण झालेला आहे की निवड ऑनलाईन काम करायचं की या ठिकाणी मुलांना शिकवायचं, हा या महिलांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। महिलांची नोकरी धोक्यामध्ये आलेली आहे, कारण ज्या अंगणवाडीमध्ये मुलं नसतील तर त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये अंगणवाडी राहील कशाला, ही एक आहे। आणि चांगल्या प्रतीचा आहार द्यावा अशी मागणी या ठिकाणी आम्ही करतोय। जो THR सध्या सरकार देते आहे, तो THR जो मिळतो आहे त्या THR लोक खात नाही, गुराढोरही खात नाही। अशा पैसे THR या ठिकाणी करोडो रुपयाचा THR या ठिकाणी दिला जातो, तो चांगल्या प्रतीचा THR, पौष्टिक THR द्यावा मुलांसाठी, अशी मागणी देखील आम्ही आजच्या मोर्चामध्ये आम्ही करणार आहोत। दुसरी गोष्ट, या ठिकाणी मातृत्व वंदनाचं काम जे आहे, आम्हाला मान्य आहे की संपूर्ण हा महिला बाल विकास विभागाचा काम आहे, परंतु पूर्वी आम्ही जेव्हा करत होतो तेव्हा या ठिकाणी आम्हाला ऑफलाईन होतं, ऑनलाईन नव्हतं। आता नेटवर्कच नाही आहे, त्याच्यामुळं ऑनलाईन काम होत नाही। आणि त्या ऑनलाईन काम न झाल्यामुळं त्या ठिकाणी दररोज सुपरवायझर ज्या पर्यवेक्षक आहेत, त्या सुपरवायझर दररोज फोन करून विचारतात, आज किती भरले, उद्या किती भरणार, ह्या सगळ्या गोष्टी विचारत आहेत। आणि म्हणून त्या ठिकाणी आमची विनंती आहे की हा जो ऑफलाईन काम आला, त्या GR मध्ये मनुष्यबळ द्यायचं निर्माण झालेलं होतं, त्या ठिकाणी मनुष्यबळ त्यांनी द्यावं। प्रत्येक प्रकल्पाला 2-2, 3-3 डाटा ऑपरेटर द्यावं, म्हणजे अंगणवाडी कार्यकर्ते जी आहे ती ऑफलाईन फॉर्म भरून देईल आणि ऑफलाईन फॉर्म भरून दिल्यानंतर ते घेऊन जाईल याच्यामध्ये सुपरवायझरच्या माध्यमातून
तिथं घेऊन जाईल आणि म्हणून जर ते सरकारने जर केलं तर कामही उत्तम होईल आणि या कुठलाही त्रास या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना होणार नाही. सरकारने ही दखल घेतली पाहिजे. विशेष करून हायकोर्ट गुजरातने एक निर्णय दिलेला आहे की यांना वेतनश्रेणी लागू करा, तर ते वेतनश्रेणी देखील सरकार लागू करत नाही. म्हणजे सुप्रीम कोर्टाचा मान नाही, हायकोर्टाचा मान नाही आणि दिलेल्या आश्वासनाचा मान नाही. अशा परिस्थितीमध्ये या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आज या ठिकाणी निर्णय आम्ही केलेला आहे की कुठलीही अंगणवाडी कार्यकर्ता जोपर्यंत अंगणवाडीत मुलाला शिकवायचं का नाही हे जोपर्यंत अधिकारी सांगत नाही, हे काम केव्हा करायचं? अंगणवाडीच्या मुलांना शिकवून झाल्यानंतर त्याचा अनौपचारिक शिक्षण दिल्यानंतर जर ही वेळ असेल तर त्या वेळेप्रमाणे या अंगणवाडी कर्मचाऱ्याला काम द्यावं, लिहून द्यावं, स्पष्ट आदेश द्यावे, तरच या ठिकाणी प्रामुख्यानं हा आंदोलन संपेल. सरकारने जर ऐकलं नाही तर निश्चितपणे या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम बंद आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही. संपाच्या मार्गावर या अंगणवाडी कर्मचारी जातील असा या ठिकाणी मी या अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या राज्याचा अध्यक्ष